गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमुपंत आनंत या राघवाचा. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या श्रीमनाचे श्लोकमध्ये पहिला श्लोक श्री गणेशांनाच काय केलंय हो, अर्पण केलाय. कारण कसं, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, तो काय आहे, गणाधीश कोण आहे तर सर्व ईश्वरांचा काय आहे, तो सगळ्यात अगोदर त्याचं पूजन केलं जातं. म्हणून समर्थांनी त्यांना काय केलंय, श्रीमनाच्या श्लोकमध्ये अगोदर घेतलेलं आहे. त्याच पद्धतीनं संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना काय म्हटलंय हो, ओम नमोजी आद्या. प्रत्येक ग्रंथाची सुरुवात करताना सर्वांनी काय हो, अगोदर श्री गणेशाला काय केलंय, वंदन केलेलं आहे. नंतरच प्रत्येक कार्याला सुरुवात केली. का हो, कारण श्री गणेश काय आहे तर बुद्धीची देवता आहे. श्री गणेश काय आहे, बुद्धीची देवता आहे. आणि बुद्धी असेल तरच माणूस काय करतो, लिखाण करू शकतो. म्हणून श्री गणपतीचं मंदिर बघा, प्रत्येक मंदिरामध्ये श्री गणेशाची काय असते, मूर्ती असते. त्याचं कारण काय, श्री गणपतीची उपासना फार महत्त्वाची, प्रत्येकातला काय आहे, आवश्यक आहे. कारण का हो, तर गणपती ही बुद्धिदात्री देवता आहे. जशी बुद्धी तसे काय करतात माणसं, म्हणजे माणसाला जशी बुद्धी असेल तसं माणसाच्या हातून काय घडतात, कर्म घडतात. सद्बुद्धी असेल तर हातून काय होतील, सत्कर्म होतील. म्हणून माणसाला काय हो, गणपतीच्या उपासनेची फार गरज आहे. म्हणून प्रत्येक ग्रंथाची सुरुवात श्री गणेशाला वंदन करूनच काय केले हो. प्रत्येक संतांनी बघा, प्रत्येक संतांचा ग्रंथ घ्या, प्रत्येक संतांच्या ग्रंथामध्ये आपल्याला काय दिसेल, सुरुवात श्री गणेशाने केलेली दिसेल. कारण गणपती ही कशाची आहे, बुद्धीची देवता आहे. आणि त्याच्याच हातात आहे ना सद्बुद्धी द्यायची. म्हणून गणपती म्हणजे काय हो, गणपती म्हणजे गणांचा पती. गण म्हणजे काय, इंद्रिय. आणि त्यांचा तो काय आहे, स्वामी आहे. लक्षात घ्या, प्रत्येकाने आपलं जे शरीर आहे, गणांचा तो काय आहे, ईश आहे. म्हणजे काय, आपल्या इंद्रियांवरती स्वामित्व कुणाचं असेल तर श्री गणेशाचं आहे. आणि त्याची काय चालते, आपल्या इंद्रियावरती सत्ता चालते. म्हणून तो इंद्रियाकडून होणारी दुष्कर्मे टाळून सत्कर्मे करण्यास काय करतो, सत्कर्म करण्यास मदत करतो. म्हणून गणपतीची उपासना काय आहे हो, फार महत्त्वाची आहे. प्रत्येक संतांनी आपल्या ग्रंथाची सुरुवात करताना श्री गणेशाला अगोदर वंदन केलेलं आहे. आणि नंतर काय केलेलं आहे हो, प्रत्येक ग्रंथाला लिखाण केलेलं आहे. कारण का हो, श्री गणेश बुद्धी जशी देतील, कारण श्री गणेशांनी नाही बुद्धी दिली तर लिहिणार कसं, लिहू शकत नाही ना. कारण त्यांनी तशी बुद्धी दिली पाहिजे तरच आपण काय करू शकतो, लिखाण करू शकतो. म्हणजे आपल्याला सद्बुद्धी देण्याचं कार्य श्री गणेश अखंडपणे काय करत असतात. आता पुढे आपण संत तुकाराम महाराज आणि श्री गणेश एका पंक्तीला कसे जेवले तो प्रसंग आपण सांगणार आहोत पुढे. ते अगोदर आपण पाहूयात काय, श्री गणेश. आता आपल्याला माहित आहे, श्री गणेशा ज्या वेळेस उत्पत्ती झाली, श्री गणेशांची उत्पत्ती आधी मायाशक्तीनं केली, पार्वतीनं केली. असं म्हटलं जातं की काय हो, ती अंगाची मळी काढली तिने आणि त्या मळीपासून तिनं काय बनवला, मूर्ती बनवली. परंतु एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, अहो ती देवी आहे, तिच्या अंगावरती एवढा मळ असणार आहे का हो, नाही. हे आपल्याला उदाहरणादाखल परमेश्वरानं दिलेलं आहे की काय हो, अरे प्रत्येक शरीर या मातीपासून काय झालेलं आहे, बनलेलं आहे. आणि या मातीतच काय होणार आहे, मिसळणार आहे. हे म्हणजे श्री गणेशाच्या मूर्तीकडं, म्हणजे
श्री गणेशाची मूर्ती बनवण्यापाठीमागं आदिमाया शक्ती श्री गणेश म्हणजे काय हो, साक्षात मनुष्याचा देहच बनवला ना तिने. म्हणजे काय सांगायचंय मातेला की आपलं शरीर त्या मातीपासून बनलेलं आहे आणि त्या मातीतच एक दिवस काय होणार आहे, विलीन होणार आहे. म्हणून जरी आपल्याला शरीर मिळालेलं असेल तरी काय घ्यायचं नाही हो, अहंकार घ्यायचा नाही. आता ही देव देवता आहे, आपण बघितलं की त्या भाग बघितला आपण की काय हो, श्री शंकरांनी काय केलं, त्या बाळाचं जे पार्वतींनी जी मूर्ती तयार केली होती त्याचं काय छाटलं हो. म्हणजे तो आगाऊपणाने बोलत होता, तो राग सहन झाला नाही म्हणून त्यांनी काय केलं, मुंडकं छाटलं. त्यातूनही घेण्यासारखं आहे. म्हणजे हे देवतांनी जे घडवलं ते कुणासाठी, जे काय प्रसंग लिहून ठेवलेले आहेत, घडलेले आहेत, आपल्याला काय घ्यायचं आहे, त्यातून बोध घ्यायचा आहे की बाबा अहंकार नसावा. अहंकारामुळं काय होतं, विनाश होतो. देव होता म्हणून त्यांनी काय केलं, पुन्हा त्याला काय हो, हत्तीचं मुंडकं बसवलं. म्हणजे प्रत्येक बुद्धीची देवता आहे ना, त्यासाठी मेंदू कसा पाहिजे, मोठाच, म्हणून हत्तीचं मुंडकं बसवलं. सुपासारखे कान कशासाठी, सूक्ष्माहून सूक्ष्म ऐकण्यासाठी. लक्षात घ्या, ऐका. आपल्याला काय सांगितलंय, ऐका. सुपासारखे कान का दिलेले आहेत, चांगलं ते सगळं काय करा, साठवा, आतमध्ये घ्या. त्यासाठी सुपासारखे कान दिलेले आहेत. भगवंताचं उदर एवढं मोठं दिलेलं आहे मूर्तीमध्ये. बघा पोट काय दिलंय, खूप मोठं दिलंय. काय हो, आपण बघा म्हणतो माणसाच्या पोटात काय राहत नाही, परंतु श्री गणेश आपले सगळे दुर्गुण अवगुण सगळे काय करतात, अखंड आपल्या पोटामध्ये काय करत असतात, साठवत असतात. म्हणून उदर काय दिलंय हो, मोठं दिलंय. एका हातामध्ये फरस दिलाय, म्हणजे विघ्न घालवण्यासाठी तो फरस आहे. तो मोदक दिलेला आहे. सार आसार गोष्टी आपल्याला काय केल्या पाहिजेत, कळल्या पाहिजेत. सार तेवढं खाल्लं पाहिजे. सार आसाराच्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. म्हणजे हे पूर्ण जी शरीर रचना आहे आपली, जेवढे सर्व इंद्रियांवरती ताबा कुणाचा आहे, त्या श्री गणेशाचा आहे. म्हणून प्रत्येक कार्याला, शुभ कार्यामध्ये आपण काय करतो, श्री गणेशाचे पूजन करतो. लक्षात घ्या, आपल्या गावामध्ये जर आपण काय करतो, प्रत्येकजण काय करतो, वेगवेगळ्या ठिकाणी काय करत असतो, गणपतीची स्थापना करीत असतो. प्रत्येक गावामध्ये काय केलं पाहिजे हो, त्या श्री गणेशाचं पूजन यथास्थित झालं पाहिजे. चुकून, लक्षात घ्या, चुकून जर आपल्या घरामध्ये, घराचंच उदाहरण घेऊया, जर आपल्याकडून काही अवगुण झालं, दुष्कर्म झालं, तर काय होणार आहे हो, श्री गणेश आपल्याला प्रसन्न होतील, आनंदाने आपल्या घरात राहतील. ते आनंदात राहण्यासाठी त्यांना काय पाहिजे हो, ते आपल्याकडून काय केलं पाहिजे, घडलं पाहिजे. अखंडपणे उदाहरण बघणार आहे आपण की अखंडपणे रोज श्री गणेशाचे पूजन करणाऱ्याला सुद्धा श्री गणेश काय देत नाही, दर्शन देत नाही. परंतु अखंड जे सत्कर्मात असतात त्यांच्याबरोबर बसून जेवण करू शकतो. हा भाग आपण पाहणार आहोत, पुढे आपण पाहणार आहोत हा भाग. म्हणजे भगवंताला अभिप्रेत काय आहे आपल्याकडून, तर अखंड काय हो, सत्कर्मात काय करायचंय, वय घालवायचंय. सत्कर्मामध्ये काय करायचंय, वय घालवायचंय. 10 दिवस श्री गणेश अखंडपणे आपल्या घरात काय केलं पाहिजे, त्याचं वास्तव्य असलं पाहिजे. घर, गाव, म्हणजे सगळं आलं त्यामध्ये. देश, म्हणजे देवाला आपल्या देशामध्ये, घरामध्ये राहण्यासाठी आपल्याकडून काय घडली पाहिजे, तो आसपास सत्कर्म घडली पाहिजे. जर आपण पाहतो काय चाललंय आज, देवाला काय वाटत असेल हो. म्हणून उत्तमाची पूजा झाली पाहिजे. त्याची 10 दिवस उत्तमाची पूजा करा ना, त्याला काही लागत नाही. आपण गणपतीला बघायला जातो का हो, आपण जातो बघा बाहेर गणपती बघायला लोक जातात. गणपती बघतात का हो,
गणपती नाही बघत, आरास बघायला जातात. म्हणजे भौतिक सुखाला आपण काय देतो, महत्त्व देतो. म्हणजे काय, भौतिकता आपण बघायला जात असतो. देव काय सगळ्या मूर्तीमध्ये एकच आहे, तो अनेक नाही आहे. सार्वजनिक गणपती महोत्सव म्हणजे जो काही सुरू केला, लोकमान्य टिळकांनी सुरू केला ना, ज्यावेळेस सार्वजनिक गणपती सुरू केला, उद्देश काय होता हो? उद्देश एवढाच की काय, सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन तो उत्सव साजरा करावा, एकत्र भोजन करावं. का प्रत्येक गल्लीत बोळात काय हो, गणपतीची काय केलेली असते, वेगवेगळे गणपती. म्हणजे का यासाठी केलाय का हो सुरू हा उत्सव? नाहीये, निश्चित नाहीये. उत्सव कशासाठी सुरू केलेला आहे की गावातील काय एकात्मता टिकण्यासाठी हा उत्सव सुरू केलेला आहे. आणि भगवंताला काय अभिप्रेत आहे हो, श्री गणेशाला काय अभिप्रेत आहे? हेच अभिप्रेत आहे. प्रत्येकाच्या घरात तर तो आहेच, आणि गावामध्ये एक असा असेल तर काय असणार आहे, निश्चित उत्तमाचा कार्यभाग होणार आहे. कुठलंही दुष्कर्म नाही. अखंड स्तोत्र पठण करा, अखंड ग्रंथ वाचन करा त्याच्यासमोर. कारण तो भगवंत, तो श्री गणेश कशाची देवता आहे? बुद्धीची देवता आहे. आणि बुद्धीची देवता असल्यामुळे प्रत्येक आपलं कर्तव्य आहे, प्रत्येक आपल्या मुलांना काय करायचंय, स्तोत्र म्हणायला लावायचंय. जे काही उत्तमाचं सत्कर्म आचरण असेल ते करायला शिकवायचंय. जेणेकरून काय होईल हो, तो श्री गणेश आपल्या जवळच अखंड राहणार आहे. हे 10 दिवस आपल्याला दिलेले आहेत, परंतु अखंड आपण काय करायचंय, त्या श्री गणेशाची आठवण म्हणून समर्थांनी आपल्याला दिलेलं आहे बघा. अखंड पूजन आपल्या हातून काय होतं, त्या श्री गणेशाचं घडतं. म्हणून श्री गणेश कुठं नाही, आपल्या जवळच आहे, अखंड आपल्या जवळच आहे. ज्या वेळेस आपल्या देहाकडून अखंड काय घडत असतात, सत्कर्म घडत असतात, त्यावेळेस काय हो, देव कुठेही जात नाही. देवाने आनंदात काय केलं पाहिजे हो, आनंदात राहिलं पाहिजे. त्याच्यासमोर आपण वेगवेगळी पिक्चरमधली गाणी लावतो, नको ते अश्लील कृत्य करतो, हे देवाला आवडेल का? प्रत्यक्षात जर मूर्ती आले तर काय म्हणेल हो, आपण विचारही करू शकत नाही. ज्या वेळेस बघा तुकाराम महाराजांनी चिंतामणी महाराजांना काय केली, विनंती केली बघा. श्लोक आहे, चिंतामणी देवा गणपतीशी आणा, करवावे भोजना दुजे पात्री, देव म्हणती तुक्या एवढी कैची थोरी, अभिमाना भितरी नागविलो, वाड वेळ झाला शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसलेती, तुका म्हणे देवा तुमुच्या सुकृते, आणि न त्वरिते मोरयासी. लक्षात घ्या, तुकाराम महाराजांनी ही ओवी कुणासाठी म्हटली? श्री गणेशाला आव्हान केले. कशासाठी? जेवणासाठी, भोजनासाठी. कुठं ते आपण आता पाहूया. तुकाराम महाराजांचे काय हो, कीर्ती गावोगावी त्यावेळेस काय होती, गावोगावी कीर्ती पसरलेली होती. आणि लांबून लोक काय करायचे हो, लांबून लोक देहूला जायचे तुकारामांच्या दर्शनासाठी. कसले तुकाराम, आपल्याला माहिती आहे स्वतः शिवाजी महाराज देखील काय गेले होते, तुकाराम महाराजांच्या भेटीसाठी गेले होते. आणि त्यातच काय हो, आपल्याला माहिती आहे, आपण हा प्रसंग माहिती आहे की तुकाराम महाराजांबरोबर ही काय हो, विठ्ठलांनी स्वतः काय केले, जेवण केलेले. सर्व संतांबरोबर विठ्ठल काय करायचे, सगुण रूपात येऊन दर्शन द्यायचे, जेवण करायचे, फुगड्या खेळायचे, भजन करायचे, कीर्तन करायचे, असं म्हणजे सांगितलं जातं. आणि त्या काळातच काय हो, म्हणजे त्या काळात पुण्यापासून जवळच काय हो, चिंचवड नावाच्या गावी गणपतीचे एक प्रसिद्ध काय आहे स्थान होते. आणि महासाधू मोरया गोसावी यांनी ते काय केले होते, स्थापन केले होते. आणि त्यांच्या गादीवर त्यांचे सुपुत्र चिंतामणी महाराज हे काय होते, विराजमान होते. त्यावेळेस ज्यावेळेस तुकाराम महाराजांच्या काळात त्यांचाही परमार्थ क्षेत्रातील अधिकार काय होता हो, फार मोठा होता. त्यांना ज्यावेळेस तुकाराम महाराजांची कीर्ती त्यांच्या कानावर पडली,
त्यावेळेस त्यांना असं वाटलं की ह्या सत्पुरुषाची काय घ्यावी, आपण एकदा भेट घ्यावी. मग त्यांनी काय केलं, एका माणसाला पाठवलं कोणाकडे, तुकारामांना म्हणजे तुकारामांना निरोप द्या की काय आम्हाला तुम्हाला काय करायचंय, भेटीला आमच्याकडं भेटीला या. असं कुणी चिंतामणी महाराजांनी तुकाराम महाराजांना एका माणसातर्फे काय पाठवलं, निमंत्रण पाठवलं. पण संत तुकाराम महाराजांना हे सगळं आधीच माहित होतं. संत तुकारामाने अंतरी जाणल्यामुळे ते आधीच निघाले, चिंचवड गावाला आधीच निघाले. ज्या क्षणी चिंतामणी महाराजांना असं वाटलं की तुकाराम महाराजांना भेटावं, त्या क्षणी तुकाराम महाराज कुठं निघाले, चिंचवड गावाला निघाले. आणि वाटेतच त्यांना काय चिंतामणी महाराजांनी पाठवलेला माणूस भेटला. आणि मग भेटला, मग त्यांनी त्या माणसाला तुकाराम महाराज म्हटले, जा बाबा माघारी, आता मी येतोय, जा सांग. आणि स्वतः दरमजल करत काय चिंचवडला सकाळी एके दिवशी काय सकाळी काय येऊन पोचले. त्यांनी तुकाराम महाराजांनी प्रथम काय केलं, श्री गणपतीचं दर्शन घेतलं आणि चिंतामणी महाराजांना भेटायला ते त्यांच्या वाड्यावर गेले. आता ते वाड्यावर विचारलं असता त्यांना कळलं की चिंतामणी महाराज नुकतेच काय स्नान संध्या करून देवपूजा करायला बसलेत. तेव्हा तुकाराम महाराजांनी त्या वाड्यात बाहेरच बसले तुकाराम महाराज. आणि आत पूजा करत असताना, म्हणजे चिंतामणी महाराज आतमध्ये पूजा करत असताना अचानक त्यांना काय आठवण झाली की काय बाग काय व्यवस्थित केलेली नाही, त्या म्हणजे बागेतलं काम अस्ताव्यस्त पडलेलं आहे हे त्यांना तिथं पूजेत बसल्यावर आठवलं. आणि त्यांनी तिथंच काय विचार केला, मनाशी विचार केला की आता काय पूजा आटोपल्यावर त्या काय माळ्याला बोलवून घेतो आणि चांगली समज देतो, असं ते अंतरी पूजा करत असतानाच काय त्यांनी ठरवलं. नंतर काय केलं, पूजा केली. आणि पूजा झाल्यावर 2 घटकांनी म्हणजे ते काय आले, बाहेर आले. तेव्हा तुकाराम महाराजांनी उठून साष्टांग नमस्कार केला. कोणाला, चिंतामणी महाराजांना. आपले नाव सांगून निरोप मिळाला म्हणून भेटीस आलो आहे असं काय केलं, त्यांनी सांगितलं. तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुमचा निरोप आला होता, तुमच्या भेटीला आलोय. तुकाराम महाराजांनीच त्यांना नमस्कार केला. कारण ते काय थोडे अहंकारी होते, थोडे म्हणजे अहंकार म्हणता येत नाही, त्यांनी मुद्दाम तसं केलं होतं. काय कशासाठी, तर तुकाराम महाराजांची परीक्षा घ्यायची होती त्यांना. म्हणून काय केलं, तुकारामांना ध्यानात ठेवून महाराजांनी उलट नमस्कार न करता पण मोठ्या प्रेमाने विचारले, तुमचे येणे केव्हा झाले. कुणी, चिंतामणी महाराजांनी विचारलं, कधी आला तुम्ही. बघा पहिले बोलण्याची पद्धत कशी होती, तुमचे येणे केव्हा झाले. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी उत्तर काय द्यावं चिंतामणी महाराजांना, की तुम्ही पूजा करताना मध्येच उठून बागेत गेला का नाही, त्यावेळेसच मी इथं आलोय. आता ही मनातली खूण पटताच महाराजांना काय खूप मोठा आनंद झाला. त्यांनी ओळखलं खरोखरच तुकाराम महाराज काय आहेत, संत आहेत. मग ते काय म्हणाले, आता वैश्वदेवाची वेळ झाली आहे, दुपारी आमच्या पंक्तीचा लाभ घ्यावा अशी काय आमची इच्छा आहे. त्यावर अवश्य असे काय म्हणाले, तुकाराम महाराज म्हणले ठीक आहे ना, चालतंय, भोजन थांबतो मी भोजनाला. मग जेवणाची पंगत काय केली, वाढली गेली सगळीकडे. आणि तुकाराम महाराजांना सांगून, म्हणजे तुकाराम महाराजांनी काय केलं, चिंतामणी महाराजांना सांगितलं की 2 पानं आणखीन वाढा. त्यावर चिंतामणी महाराज म्हणले कशाला, ही जास्तीची पानं कुणासाठी. त्यावर तुकाराम महाराज म्हणाले की माझ्या देवासाठी 1 पान आणि तुमच्या देवासाठी 1 पान, कारण मी विठ्ठलाची भक्ती करतो, तुम्ही श्री गणेशाची भक्ती करता, असं म्हटले ते चिंतामणी महाराजांना. 1 पान विठ्ठलासाठी, 1 पान माझ्या देवासाठी आणि 1 पान तुमच्या देवासाठी. आता चिंतामणी म्हणजे तुकाराम महाराज म्हणाले, मी माझ्या देवाला जेवायला बोलवतो, तुम्ही तुमच्या देवाला जेवायला बोलवा. चिंतामणी महाराजांना जरा काय
चिंतामणी महाराज म्हणले, बोलले ठीक आहे. त्यांनी हातात पाणी घेतलं व म्हणजे पानं वाढल्यानंतर त्यांनी हातात पाणी घेतलं, गणपतीचं ध्यान केलं आणि गायत्री मंत्राने काय केलं, पानावर प्रोक्षण केले. पण त्यांना ध्यानात म्हणजे त्यांच्या त्या ध्यानामध्ये गणपतीचं दर्शनच झालं नाही. लक्षात घ्या. म्हणजे ते काय करायचे, नेहमी श्री गणेशाची मूर्ती आठवायचे आणि त्याला समर्पण म्हणून नैवेद्य दाखवायचे. नैवेद्यम समर्पयामी म्हणून नैवेद्य दाखवायचे आणि जेवायला बसायचे. तसंच त्यांनी म्हणजे मनामध्ये ध्यानामध्ये काय श्री गणेशाची मूर्ती आणली, परंतु ध्यानामध्ये मूर्तीच आली नाही त्यांच्या. त्यांनी डोळे उघडले तेव्हा तुकाराम महाराजांनी विचारले की गणपती तर मंदिरात नाही. ते आपले तुकाराम महाराज काय म्हणाले, चिंतामणी महाराजांना काय म्हणाले की गणपती आपल्या मंदिरात नाहीत, ते तुमच्या ध्यानात येणार नाहीत. कारण गणपती काय गेलेत, एका भक्ताने बुडताना हाक मारली म्हणून श्री गणेश त्याला काय गेलेत, वाचवायला समुद्रावर गेलेत. तर ते ध्यानात तुमच्या कसं येणार, येऊ शकत नाहीत, कारण ते कुठं आहेत, समुद्रात गेलेत. आता पुढे तुकाराम महाराज पुन्हा म्हणले की माझ्या म्हणण्याची प्रचिती पाहायची असेल तर घटकाभर थांबून पहा. बघा तुकाराम महाराज चिंतामणी महाराजांना काय म्हणाले, माझ्या मते तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, माझ्या मते श्री गणेश कुठं गेलेत, एका भक्ताने त्यांना हाक मारली की मी बुडतोय, श्री गणेशा मला वाचव, म्हणून श्री गणेश काय गेलेत, त्या भक्ताला वाचवायला गेलेत. जरा घटकाभर थांबा, माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नसेल तर घटकाभर थांबा, बघा तुम्ही. आता असं ऐकल्यानंतर चिंतामणी महाराजांना खूप मोठं आश्चर्य वाटलं, पण ते गप्प राहिले. आणि जरा वेळानं त्यांच्या दृष्टीसमोर मंगलमूर्ती प्रकट झाली. म्हणजे त्यांच्या दृष्टीसमोर काय आली, मूर्ती आली देवाची. पण त्या देवाच्या मूर्तीचा पितांबर मात्र काय हो, भिजलेला होता. बघा तेव्हा तुकाराम महाराजांनी परत चिंतामणी महाराजांना सांगितलं, आता तुमच्या देवाला पंक्तीत प्रत्यक्ष बोलवा, म्हणजे त्याच्यासोबत आनंदाने भोजन करू. त्यावर चिंतामणी महाराज म्हणाले, अहो देव शरीर धारण करून कसा येईल, त्याला नैवेद्य दाखवला म्हणजे त्या सुवासाने त्याची काय होत असते, तृप्ती होत असते. परत तुकाराम महाराज म्हणाले, जर गणपती आमच्या सोबत जेवणार नसेल तर मीही जेवणार नाही. असं जर होणार नसेल तर उपासनेचा उपयोग काय. बघा उपासना किती श्रेष्ठ आहे. तुकाराम महाराजांच्या दृष्टीने उपासना किती श्रेष्ठ आहे. आपण जी 2 वेळची उपासना करतो ती उपासना किती श्रेष्ठ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जर गणपती आमच्या सोबत जेवणार नसेल तर मी जेवणार नाही, आणि गणपती जेवणार नसेल तर आपल्या उपासनेचा उपयोग तर काय. मग तर आजवर केलेली उपासना निष्फळच म्हणायला हवी. यावर चिंतामणी महाराजांना उत्तरच देता येईना. ते काय झाले व निरुत्तर झाले. तेवढ्यात ते म्हणाले, आमच्या उपासनेत एवढे सामर्थ्य नाही की प्रत्यक्ष देह धरून आमच्या सोबत जेवेल. तुमच्या संगे तुमचा देव गातो, नाचतो, जेवतो व खेळतो असे ऐकले आहे, तरी वैकुंठनाथ व गणपती या उभयंतांना तुम्हीच बोलवून आणा. बघा चिंतामणी महाराजांनी स्वतः हार पत्करली का हो. स्वतः तुकाराम महाराज त्यांच्या वयाने मोठे असल्यामुळे काय केले, तुकाराम महाराजांनी त्यांच्या पाया पडले तुकाराम महाराज. परंतु त्यांनी म्हणजे तुकाराम महाराजांना कमीपणा कधीच वाटत नव्हता. आता चिंतामणी महाराज म्हणाले, मी हारलो बाबा, मी देवाला प्रत्यक्ष सगुण रूपात बोलवू शकत नाही, कारण माझ्या उपासनेत एवढं सामर्थ्य नाही. लक्षात घ्या, आपल्या उपासनेवर सगळा कार्यभाग अवलंबून आहे. परमेश्वराला जेवायला देखील आपण बोलवू शकतो, तो इतरांना जरी दिसत नसेल तर आपल्याला मात्र दिसणार. म्हणजे उपासनेवर कार्यभाग अवलंबून आहे. हे चिंतामणी महाराजांना सुद्धा पटलं. चिंतामणी महाराज काय म्हणाले, माझ्या उपासनेत एवढं सामर्थ्य नाही की प्रत्यक्ष देह धरून आमच्या सोबत जेवेल.
आता तुमच्या उपासनेत तेवढं सामर्थ्य आहे म्हणून तर तुमच्या बरोबर देव काय करतो, गातो, नाचतो, जेवतो, खेळतो. असं आम्ही काय केलंय, ऐकलंय. तरी पण तुम्ही काय करा, तुम्हाला एक विनंती करतो. तुकाराम महाराजांना चिंतामणी महाराज म्हणाले, तुम्हाला विनंती करतो की तुम्ही काय करा, देवाला काय करा, श्री गणेशाला आणि वैकुंठनाथाला काय करा, जेवायला बोलवा. तुकाराम महाराज म्हणाले की तुकाराम महाराज हसत म्हणाले, यात काय मोठं अवघड आहे, तुमच्या कृपेने तसंच घडेल. बघा, त्यांनाच दिला मोठेपणा. मी गणपतीला इथे आणीनच. काय म्हणाले तुकाराम महाराज, मी गणपतीला इथे आणीनच आणीन. आणि तुकारामांनी सत्वर 2 अभंग म्हणून गणेशाची काय केली, स्तुती केली. आता काय स्तुती केली बघा, चिंतामणी देवा, म्हणजे ही चिंतामणी महाराजांनाच केलेली विनंती आहे. चिंतामणी देवा गणपतीशी आणा, करवावे भोजना दुजे पात्री. देव म्हणती तुक्या एवढी कैची थोरी, अभिमाना भितरी नागविलो. वाड वेळ झाला शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसले ती. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, आणि न त्वरिते मोरी आसी. बघा, तुकाराम महाराज काय म्हणतात, चिंतामणी देवा गणपतीला आणा, 2 पात्र वाढा जेवायला. आणि देव पण काय म्हणतो, तुकाराम महाराज एवढी कशी तुमची थोरी आहे की तुम्ही काय आम्हाला जेवायला बोलवताय. वाड वेळ झाला शिळे झाले अन्न. काय म्हणताय तुकाराम महाराज, चिंतामणी महाराजांना जेवायला वाडा, शिळ व्हायला लागलं अन्न. सगळे ब्राह्मण काय झालेत, तटस्थ बसलेत. देवांना बोलवा लवकर जेवायला. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, आणि न तुरिते मोरे अशी. परत काय म्हणतात तुकाराम महाराज, तुमच्याच कृपेनं आता काय करतो, देवाला जेवायला बोलवतो. कोण म्हणतात, तुकाराम महाराज चिंतामणी महाराजांना म्हणतायत. आता तरी पण गजानन काय झाले नाहीत, प्रगडले नाहीत. तेव्हा तुकाराम महाराज हात जोडून म्हणाले, वांज्या गाई दुभती केल्या ऐसी ख्याती, ऐसे न मागे तुझ चरण दाखवावे मज. चाथक ते पाकरू त्याशी वर्षे मेघधारू, पक्षी राजहंस अमौलिक मोती त्यास. तुका म्हणे देवा कागा खोचलासी जीवा. बघा काय म्हणताय तुकाराम महाराज, अरे तुम्ही वांज म्हैसी दुभती केली ऐसा, तुमची काय केली, आम्ही ख्याती ऐकली. आम्ही तुम्हाला तसलं काय मागत नाही, आम्हाला फक्त तुमच्या चरणाचं काय द्यावं, दर्शन द्यावं. चातक पक्षी ज्याप्रमाणे मेघाची वाट बघतो, बघा चातक पक्षी काय करतो, फक्त मेघाचंच पाणी, ढगातलं पडणारच पाणी चातक पक्षी पितो, नाहीतर तोपर्यंत काय राहतो, तो पाण्याविना राहतो. पक्षी राजहंस अमौलिक मोती त्यास. तुका म्हणे देवा कागा खोचलासी जीवा. काय म्हणतात, जी ती पाखरं म्हणजे ज्या त्या पद्धतीनं काय असतात, देवाशी म्हणजे जो तो ज्याची त्याच्या निष्ठेनं राहत असतो, त्या पद्धतीनं देवा माझी निष्ठा तर कमी पडत नाही ना रे. तेव्हा क्षणार्धात एका पाटावर काय झाले, गणपती प्रगटले आणि महाराजांना फार आनंद वाटला. चिंतामणी महाराजांनी बघितलं की श्री गणेश काय झाले, पाटावर विराजमान झाले. ते हात जोडून चिंतामणी महाराज म्हणाले की आता पंढरीनाथांना बोलवा. त्यावेळी तुकारामांनी मनोमनी स्मरण करताच 4 हातात आयुधे घेतलेली, मकर कुंडले व मुकुट घातलेली पितांबरधारी सावळी मूर्ती दुसऱ्या पानावर येऊन बसली. बघा सामर्थ्य केवढं आहे, कसली उपासना, उपासनेत सर्व सामर्थ्य आहे. समर्थांनी इथं सांगितलंय, तुकाराम महाराजांनी काय दाखवून दिलं सर्वांना की ज्याची जशी उपासना असेल तसा भगवंत काय आहे हो, प्राप्त आहे. आपला भावार्थ उत्तमाचा पाहिजे. मग श्री आणि खरोखर ते 2 देव येऊन जेवायला बसले. जेवणाला सुरुवात झाली, पण प्रत्यक्ष दर्शन मात्र फक्त चिंतामणी महाराज आणि तुकाराम या दोघांनाच झाले. इतरांना म्हणजे बाकीचे सर्वजण बसले होते ना तिथं जेवायला, बाकीच्यांना फक्त काय दिसत होतं हो,
बाकीच्यांना फक्त त्या ताटातलं अन्न संपत आहे एवढं दिसत होतं, परंतु या दोघांना ते दोघं खात आहेत हे काय दिसत होतं. मग जेवण झाल्यावर मुखशुद्धी घेऊन व दोघांचा निरोप घेऊन देवमूर्ती काय झाल्या, अदृश्य झाल्या. आणि चिंतामणी महाराजांनी नंतर काय हो, तुकाराम महाराजांना आलिंगन दिलं. नंतर चिंतामणी महाराजांचा निरोप घेऊन तुकाराम महाराज काय हो, देहूर गावाला परतले. आता या म्हणजे तुकाराम महाराजांचा हा बोध सांगण्यापाठीमागे उद्देश काय आहे, तर आपला भावार्थ जसा असेल तसा देव काय होतो, आपल्याला प्रसन्न होतो. म्हणजे ज्याची जैसी उपासना, आपल्या उपासनेत एवढं सामर्थ्य आहे की आपण काय हो, त्या श्री गणेशाला जेवायला बोलवू शकतो. म्हणजे काय, स्वतः परमेश्वर अदृश्य रूपाने असू द्या, आपला भावार्थ उत्तमाचा असला पाहिजे. काही नाही जमलं तरी 2 वेळ निदान आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, त्या श्री गणेशाला आपण जेवण वाढलं पाहिजे, नैवेद्य काय केला पाहिजे, दाखवला पाहिजे. आणि ते जेवण आपण काय केलं पाहिजे, ग्रहण केलं पाहिजे. म्हणजे देव फक्त वाट बघतोय आपली, की कधी मला काय करतायत, बोलवतायत. म्हणजे देवा भक्तांसाठीच काय करतात हो, सगुण रूपामध्ये आपल्यासाठी 10 दिवस श्री गणेश येत आहेत. कोणासाठी आलेत सगुण रूपामध्ये, आपल्यासाठी. आणि श्री गणेश बुद्धीची देवता आहे, म्हणून अखंड 10 दिवस प्रत्येकाने त्या श्री गणेशाची काय केली पाहिजे, अखंड उपासना केली पाहिजे. श्री गणेशाला आवडतात अशी कर्म केली पाहिजेत. आणि अखंड त्या 10 दिवसात त्या श्री गणेशाला आपलं निवेदन पाहिजे की श्री गणेशा तुम्ही काय करा, तुम्हीच या देहांकडून काय करून घ्या, सत्कर्म करून घ्या. तुम्हाला प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारी उपासना तुम्हीच काय करा, आमच्या या देहाकडून करून घ्या. आम्ही तेवढ्या पात्रतेचं नाही, आम्हाला तशी बुद्धी द्या, तुम्हीच आम्हाला बुद्धी द्या. कारण बुद्धीची देवता श्री गणेश आहे. आणि त्या गणेशाला आपण काय करायचंय, मागायचंय, अखंड मागायचंय. काय हो, श्री गणेशा आम्हाला तशी सत्कर्म करण्याची काय द्या, अखंड बुद्धी द्या. आणि अखंड आमच्यामध्ये ती काय राहू द्या, बुद्धी राहू द्या. म्हणजे सत्कर्म करण्याची बुद्धी आमच्याजवळ राहिली की काय हो, आपोआप देव आपल्याजवळ राहणार आहे. म्हणजे काय मागावं हा पण काय आहे, सारासार विवेक आहे. तुकाराम महाराज काय म्हणाले, ज्याची जैसी उपासना असेल तसा देव काय होतोय, प्राप्त होतोय. म्हणजे देवाला काय काय अभिप्रेत आहे हो, या ध्येयाकडून काय पाहिजेत, सत्कर्म घडली पाहिजेत, दुष्कर्म घडता कामा नये. म्हणजे सत्कर्म घडत असतील तर देव आपल्या जवळच आहे, त्याला आपल्याला बोलवायची सुद्धा गरज नाही. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य काय, अखंड तो आपल्या जवळच काय आहे हो, आपल्या जवळच आहे, उपासनेतच आहे तो. आणि त्याची उपासना काय करता आली पाहिजे, अखंड 10 दिवस करता आली पाहिजे. कारण काय हो, तो सर्व कार्याचा मूळारंभ येतो. लक्षात घ्या, प्रत्येक कार्याची सुरुवात त्याचं स्मरण करूनच केली जाते. लक्षात घ्या, प्रत्येक कार्याची सुरुवात काय करतो आपण, श्री मंगलाचरणाने करतो, श्री गणेशाला वंदनच करतो. समर्थांनी देखील काय केले हो, श्री गणेश स्तवन केलेलं आहे. श्री गणेश स्तवन, आता त्याची लिंक देईन, डिस्क्रिप्शनमध्ये देईन. श्री गणेश स्तवन अखंड काय केले हो, समर्थांनी केलेलं आहे श्री गणेशाचं. त्यामध्ये पण सांगितलेलं आहे बघा. म्हणजे अखंड ती मूर्ती सगुण रूपाने श्री गणेश आपल्याला भेटलेत, बरोबर आहे, सगुण रूपाने भेटतायत. किती मूर्ती मोहक दिसते हो. तो 10 दिवसाचा काळ कोणतंही अखंड कशात गेला पाहिजे हो, उपासनेत. उपासनेत म्हणजे काय ग्रंथ घेऊन बसायचेत का, नाही. उपासना म्हणजे काय हो, संत तुकाराम काय करत होते, उपासना म्हणजे काय, उपासना म्हणजे अखंड भगवंताच्या नामस्मरणाच्या जाणीवेत राहणं. म्हणजे काय आहे उपासना, अखंड भगवंताला आवडतील अशी कर्म आपल्याकडून सत्कर्म घडली पाहिजेत.
म्हणजे देवाला आवडतील असं कार्य आपण करायचंय. त्या देवासमोर कोणतंही वाईट कार्य करायचं नाही. आपोआप प्रगती होणार. आपली काय होणार आहे? प्रगती होणार आहे. अधोगती कधी होते? दुष्कर्म केलं तर अधोगती, सत्कर्म घडली तर सद्गती. म्हणून लक्षात ठेवायचं, सत्कर्म जिथं असतील तिथं श्री गणेशाचं आगमन झालेलंच असतं. म्हणजे आणि श्री गणेशाला अखंड आपल्याला काय करायचंय? मागायचंय. काय मागायचंय? सत्कर्म करण्याची बुद्धी मागायची. ऐश्वर्य तो देतोय. ज्या क्षणी आपल्याला काय येते? सत्कर्म करण्याची बुद्धी येते, त्या क्षणी आपल्याकडं सगळं ऐश्वर्य येत असतं. लक्षात ठेवा, भौतिक ऐश्वर्य काय होतं? देतो तो त्याच्याकडेच आहे. रिद्धी सिद्धी त्याच्याकडेच आहे ना. तोच आहे, तोच दाता आहे. तो देऊ शकतो. जे काय आहे तो देऊ शकतो. फक्त आपल्याला काय करता आलं पाहिजे हो? त्याच्या समोर अखंड सत्कर्म करता आली पाहिजे. आपण काय करतोय बघा, त्या देवाच्या नावाखाली काय करतोय बघा. आपला आपण पाहायचंय, कारण तो देव सगळीकडे पाहत असतो. आपला मुलगा जरी काय करत असेल की बाबा त्या वर्गणीतून वाईट मार्गाचं जर पैसे घालवत असेल, आपल्याला सांगता आलं पाहिजे. प्रत्येकाने आपल्या मुलांना सांगता आलं पाहिजे की नाही बाबा, हा काय आहे? बुद्धीची देवता आहे. आणि ते अखंड त्याच्या मूर्तीसमोर, मूर्ती स्थापन झाल्यानंतर त्याच्यासमोर अखंड काय घडली पाहिजेत? सत्कर्म घडली पाहिजेत, उपासना घडली पाहिजे. अखंड आपल्याला उपासनेत राहता आलं पाहिजे. हे आपल्याला शिकवलंय कुणी? सद्गुरूंनी शिकवलंय, समर्थांनी शिकवलंय. आणि श्री गणेशाची आरतीसुद्धा कुणी लिहिली हो? समर्थांनी. समर्थ रामदासांनी लिहिलेली आहे. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. बघा, सुखकर्ता दुःखहर्ता म्हणजे सुख देणाराही तोच आहे आणि दुःख हरणारा सुद्धा तोच आहे. लक्षात घ्या, आपल्याकडं दुःख येऊन देत नाही. कोण? श्री गणेश. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. म्हणजे अखंड समर्थांनी काय लिहून ठेवले हो? हाच सर्व आहे. श्री गणेशच सर्व आहे. लक्षात घ्या, सुख देणाराही तो आहे, दुःखाचं विनाश करणाराही तोच आहे, आलेलं संकटांना मात करणाराही तोच आहे. त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवता आला पाहिजे. कारण का हो? प्रत्येक आलेलं संकट विघ्न निर्विघ्न करण्याचं काम कोण करतो? आपल्या एखाद्या कार्यामध्ये आलेलं विघ्न घालवायचं काम कोण करतं? श्री गणेश करतात. म्हणून लक्षात ठेवा, 10 दिवस ज्यावेळेस श्री गणेशाची स्थापना होते, त्या 10 दिवसात तर आपल्याकडून अखंड कशी कर्म झाली पाहिजेत? अखंड त्या परमेश्वराला आवडतात अशीच कर्म झाली पाहिजेत. लक्षात ठेवा, ज्या आरती हे विनाश आपल्यावर ओढवतोय, म्हणजे एक करतं 10ला फेडायचं येतं. लक्षात घ्या, म्हणजे हे जे आसपास जे घडतंय ते घडायला नाही पाहिजे. प्रत्येकाने काय केलं पाहिजे? जाणीव ठेवली पाहिजे की हाच सर्व आहे. हा देव म्हणजेच काय आहे हो? मूळारंभ आहे. प्रत्येक कार्याची सुरुवात श्री मंगलाचरणाने होते. म्हणजे श्री गणेशाची स्थापना ज्या क्षणी आपल्या घरामध्ये होते, त्या क्षणी आपल्या घरामध्ये काय सुरुवात झाली पाहिजे? व सत्कर्माला सुरुवात झाली पाहिजे. म्हणजे देवाला आपण सत्कर्म करणारेतले नाही, देवाला आपण तसं मागणं करायचंय. काय हो? उपासनेतून देवाला आपण मागायचंय की देवा मला तशी सद्बुद्धी दे, सत्कर्म करण्याची मला काय दे? सद्बुद्धी दे. या देहाकडून कोणतंही दुष्कर्म घडता कामा नये असं आपलं निवेदन असेल तर तो देव आपल्याला काय देणार आहे हो? अखंड सद्बुद्धी देणार आहे. अखंड काय करणार आहे? अहो, तुकाराम महाराजांनी नुसतं एकदाच काय केलं? देवाला अंतरापासून अखंड काय मारली? हाक मारली जेवण करायला. तरी श्री गणेश काय आले हो? भक्ताचा मान राखायला काय आले? तत्पर झाले आणि तात्काळ पानावर येऊन बसले. लक्षात घ्या, जेवायला बसले म्हणजे केवढं मोठं सामर्थ्य आहे उपासनेत. उपासनेत काय आहे? सामर्थ्य आहे की आपण श्री गणेशाला काय करू शकतो? आपले आप म्हणजे जसे ते संत ज्या पद्धतीनं देवाबरोबर
म्हणजे बघा देव त्यांना काय होत होता, दिसत होता, आलिंगन देत होता, त्यांच्याबरोबर जेवत होता, नाचत होता, गाणी गात होता. त्या पद्धतीनं प्रत्येक देहाने म्हणजे आपल्याकडून त्या तेवढ्या ताकदीची जर उपासना घडली तर आपल्याही बाबतीत काय होऊ शकतं, तसं घडू शकतं. म्हणून आपल्याला फक्त काय मागायचं, अखंड उपासनेत काय मागायचं श्री गणेशाला, की अखंड आम्हाला काय कर, अखंड सत्कर्म करण्याची काय दे, बुद्धी दे. सत्कर्म करण्याची काय दे, बुद्धी दे. श्री ज्ञानेश्वरांनी देखील आपल्या ग्रंथाची सुरुवात करताना श्री गणेशांना काय केले व वंदन केले. त्यांनी आपल्या रूपाचा अनुभव आपणच आणून देणाऱ्या, वेदांना ज्ञान देणाऱ्या श्रेष्ठ अशा आत्मस्वरूप ओंकारा, मी निवृत्ती दास तुला जय जयकाराने वंदन करीत आहे, ते कृपा करून ऐक. तूच सर्वांच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा गणेश आहेस. असं काय केले व सुरुवात केली श्री गणेशाची. आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांनी काय केले व सुरुवात केली आपल्या ग्रंथाची तशी. प्रत्येक वेद तुझी मूर्ती आहे. वेद मंत्राचे सामर्थ्य हे त्या मूर्तीची काय आहे, कांती आहे. स्मृतिगंध त्या मूर्तीचे अवयव आहेत. ज्या अक्षरात ते ग्रंथ लिहिले आहेत ती अक्षरे तुझा अंगरखा असून स्मृतीचा समाज रक्षण हा उद्देश त्या अंगरख्याची शुभ्रता आहे. 18 पुराणे तुझ्या मूर्तीला चढवलेले अलंकार आहेत. त्यांच्या रचना पद्धती ही कोंदणे असून त्यामध्ये सुंदर सिद्धांत वाक्यांचे हिरे जळवलेले आहेत. सुंदर स्तोत्रे तुझा रंगीत पितांबर आहे. व्यास वाल्मिकांच्या कल्पनावर आधारित असलेली काव्य नाटकेही तुझ्या कमरेची साखळी आहे. त्या काव्य नाटकातून सूचित केलेली कल्याणदायी आचरणे कळून चोखंदळ वाचकांना जो आनंद होतो तो त्या कमरबंदाला लावलेल्या घुंगराचा ध्वनी होय. असं काय हो, अखंड काय केले हो श्री ज्ञानेश्वरांनी, श्री गणेशाचं काय केले, वर्णन केले. 6 दर्शने हे तुझे 6 हात आहेत. प्रत्येक दर्शन मोक्ष लाभ घडवून देते, पण प्रत्येकाचा मार्ग काय आहे, वेगळा आहे. म्हणून प्रत्येक हातात भिन्न आयुध आहे. सांख्य दर्शनी हातात परशु, पातंजल योगदर्शनी हातात अंकुश, वेदांत दर्शनी हातात आनंदमय असा मोदक, 4थ्या न्याय दर्शनी हातात भरभक्कम दंत आहे. वैशेषिक दर्शनी हातात वरदायिनी नागदेवता असून 6व्या यज्ञमार्गी पूर्वमीमांसा हाताने अभय मुद्रा धारण केली आहे. विवेकी श्रोत्यांना व वाचकांना या दर्शनांच्या श्रवणाने मिळणारा निर्भेळ आनंद ही तुझी काय आहे, सोंड आहे. प्रत्येक दर्शनाची चर्चा पद्धती हा तुझा दंत असून या चर्चेची तर्कशुद्धता हा त्या दंताचा शुभ्र वर्ण आहे. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला एकदा असंही म्हणावंसं वाटतं की 2 मीमांसा या तुझ्या कर्णाखालील स्राव गळणाऱ्या जागा असून त्यातून निघणारा जो ज्ञानरूपी मधमधू आहे तो भ्रमरूपी मुनी प्राशन करीत असतात. तुझ्या मस्तकावरील गंडस्थळे म्हणजे सुरस अशी द्वैत व अद्वैत मते आहेत. त्यातून सांगितलेली प्रमेये ही तेजस्वी पोवळी आहेत. सुंदर ज्ञान मकरंदांनी परिपूर्ण असलेली 10 उपनिषदे हा तुझ्या मस्तकावर ठेवलेला 10 कमळी मुकुट आहे. अकार तुझे चरण असून उकार हा उदर आहे आणि क्षितिजापर्यंत पोहोचणारा मकार हा तुझे मस्तक आहे. या जगताच्या आदिबीजा ओंकार रूप गणेशा तुला माझे वंदन. अशा प्रकारे काय केले हो श्री ज्ञानेश्वर महाराजांनी देखील आपल्या ग्रंथाची सुरुवात करताना श्री गणेशाचं काय केले, अखंड
वर्णन म्हणता येत नाही, काय केलंय हो, स्मरण केलंय. श्री गणेशाचं स्मरण केलंय अखंड. आणि नंतरच काय केलंय हो, नंतरच काय केलंय, अखंड श्री गणेशांची काय केली हो, स्तुती केली. आणि श्री गणेशाला वंदन करूनच पुढे संपूर्ण ज्ञानेश्वरी काय केली हो, श्री ज्ञानेश्वरांनी लिहिली. अगोदर त्या बुद्धीच्या देवताला काय केलंय हो, आव्हान केलंय. म्हणून आपणही काय करायचंय हो, प्रत्येक कार्य म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात म्हणजेच काय कार्य आहे. प्रत्येक कार्याची सुरुवात करताना त्या श्री गणेशाला आपल्याला काय करता आलं पाहिजे, वंदन करता आलं पाहिजे. आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात त्या श्री गणेशाला वंदन करून करता आली पाहिजे. म्हणजे काय होईल, आपलं काय होणार आहे, प्रत्येक कार्य आपलं निर्विघ्न होणार आहे. आणि आपला देह अखंड सत्कर्मात राहण्याची बुद्धी आपल्याला कोण देणार आहे, श्री गणेश देणार आहेत. म्हणून आपल्या हातून जे काही चांगलं होणार आहे ते कुणापासून होणार आहे, श्री गणेशांमुळे होणार आहे. श्री गणपती स्तोत्रामध्ये पण आपल्याला माहिती आहे काय सांगितले हो, श्री गणपती स्तोत्र. जय जयाजी गणपती मज द्यावी विपुलमती, करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज अपार. काय सांगितलंय हो समर्थांनी आपल्याला मागायला, अखंड जय जयाजी गणपती मज द्यावी विपुलमती. विपुलमती म्हणजे काय, आपल्याला बुद्धी द्यायला, बुद्धीच मागायची. अखंड काय मागायचंय, बुद्धी मागायची. म्हणून मुलांना काय म्हणायला लावायचे, श्री गणपतीचे. म्हणून समर्थांनी काय दिलेत हो, लहान मुलांना, फक्त लहान मुलांना दिलेत का, नाही, आपल्यालाही श्री गणपतीचे श्लोक, श्री गणपतीच म्हणजे गणपती स्तोत्र आपल्याला म्हणता आले पाहिजेत. श्री गणेशाची स्तुती अखंड आपल्याला करता आली पाहिजे. किती सुंदर सांगितलेलं आहे हो, घोर हा नको फार कष्टलो. गणपतीचे श्लोक बघा, त्याचा अर्थ बघा, काय सांगितलंय, घोर हा नको फार कष्टलो, निजहिता समी व्यर्थ गुंतलो. म्हणजे संसारामध्ये काय झालंय हो, प्रत्येक देह काय झालाय, कष्टलाय. म्हणून या कष्टातून आपल्याला काय करायचं, कष्ट सोडून तर द्यायचं नाही. ते कष्ट करत असताना त्या भगवंताचं स्मरण अखंड ठेवायचंय. अखंड श्लोक इतके सुंदर श्री गणपतीचे श्लोक दिलेले आहेत समर्थांनी आपल्याला. इतके सुंदर श्लोक आहेत की प्रत्येक श्लोकामध्ये काय दिलेलं आहे हो, अर्थ भरलेला आहे. घोर हा नको फार कष्टलो, निजहिता समी व्यर्थ गुंतलो, वारी शीघ्र संसार यातना, हे दयाने दे श्री गजानना. विषय म्हणजे आपल्याला काय दिलंय सगळं, समर्थ काय म्हणतात, हे सगळं करत असताना, प्रपंच करत असताना परमार्थ काय करता आला पाहिजे, आपल्याला साधता आला पाहिजे. अन्यथा काय होणार आहे, अन्यथा आपल्याला काहीच नाही प्राप्त. म्हणजे आपल्याला काय करता आला पाहिजे, अखंड परमार्थ साधता आला पाहिजे. म्हणून श्री गणेशाची स्थापना केल्यानंतर त्याला काय मागायची, जय जयाची गणपती मज द्यावी विपुलमती, करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज अपार. तुझे नाम मंगलमूर्ती तुझ इंद्रचंद्र ध्याती, विष्णू शंकर तुझ पूजती. म्हणजे सर्व देव अखंड कुणाला पूजतात हो, श्री गणेशाला. लक्षात घ्या, म्हणजे मुळारंभ तोय. सर्व ईश्वरांच्या अगोदर त्याचं पूजन केलं जातं. म्हणून आपल्यालाही काय करता आलं पाहिजे, त्याचं पूजन करता आलं पाहिजे. आणि त्याला काय मागायचंय हो, सद्बुद्धी दे, परमार्थ करण्याची काय दे, सद्बुद्धी दे बाबा. मग तो काय देणार आहे आपल्याला, अखंड. संतांना जी आरती दिली, संतांनी देखील कुणाचं स्तवन केलं हो, श्री गणेशाचं स्तवन केलं अगोदर आणि नंतर ग्रंथ लिहिले. ग्रंथाचा आरंभ श्री गणेशांच्या स्तवनाने केला. त्यामुळे प्रत्येक ग्रंथ काय झाला हो, पूर्ण झाला. म्हणून आपल्यालाही आपला हा ग्रंथ सुखरूप लिखाण ह्या ग्रंथावरती कसं झालं पाहिजे, द्वैत अद्वैत भाग समजून घ्या. या ग्रंथावरती अखंड सत्कर्माचं लिखाण झालं पाहिजे. म्हणून काय केलं पाहिजे हो,
त्या श्री गणेशाचं स्तुती स्तवन करता आलं पाहिजे. त्यालाच आपण काय मागायचंय, मागणं मागायचंय, त्याला निवेदन ठेवायचंय की काय हो, मला तशी बुद्धी दे, सत्कर्म करण्याची काय दे, बुद्धी दे. तरच आपला काय होणार आहे, भाग सगळा काय होणार आहे हो, कार्यभाग सुटणार आहे. म्हणजे त्या देवालाच काय मागायची, बुद्धी मागायची.